ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन, आता ऐक सांगेन जे करीती एक. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत. 219व्या ओवीपर्यंतचं कालचं चिंतन झालं होतं. आत्ता मी आपणासमोर वाचलेल्या ओवीचं चिंतन काल आपण केलेलं आहे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या श्लोकावरील व्याख्यान चालू आहे, या 14व्या श्लोकावरील. त्यातील माम सततं कीर्तयन्तः या पदावरील भाष्य आपण पाहिलं. यतन्तश्च दृढव्रताः याचाही विचार, यावरील भाष्याचाही विचार कालच्या पाठामध्ये आपण केला होता की काही जण अष्टांग योगाच्या मार्गाने भगवंताचे काय करतात, भक्ती करतात. तो भक्तीचा प्रकार कसा आहे, तो भजनाचा प्रकार कसा आहे हा पाहिला. आणि तो सांगितल्यानंतर भगवंत म्हणतात, हे अर्जुना, हे अष्टांग योगाद्वारे होणारं माझं जे भजन आहे ते कसं आहे, गहन आहे. ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन. कैसे गहन, काल पाठात आपण पाहिलं. तैसे गहन, कठीण आहे, गहन आहे. आता काही भक्त आणखी एका प्रकाराने जी भक्ती करतात ती कशी करतात, तो प्रकार काय आहे तो मी सांगतो, तू काय कर, ऐक. आता ऐक सांगेन जे करीती एक. आणखी जे काही आहेत ते ज्या प्रकारे भक्ती करतात तो भक्तीचा प्रकार सांगतो. आता ह्या नमस्यन्तः या पदावरचं व्याख्यान ज्ञानोबराय करणार आहे. भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. भजंती, माझं भजन करतात. मग त्या भजनाचा प्रकार काय आहे? काही कीर्तन या रूपाने काय करतात, भगवंताचं भजन करतात. काही या यतन्तश्च दृढव्रताः म्हणजे अष्टांगादी मार्गाने काय करतात, देवाचं भजन करतात. आता काही नमस्यन्तश्च नमस्कार नमन या रूपाने काय करतात, देवाचं भजन करतात. तो प्रकार मी आता तुला सांगतो आहे. ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन, आता ऐक सांगेन जे करीती एक. मी सांगेन, तू काय कर, ऐक. तरी दोन्ही पालववेरी जैसा एक तंतु अंबरी, तैसा मी वाचूनी चराचरी जाणती ना. तरी जैसा अंबरी, ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये दोन्ही पालववेरी एक तंतू, दोन्ही पदरापर्यंत म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्या वस्त्राच्या एक तंतू, एकच एक काय आहे, तंतू आहे. आडवा उभा या रूपाने काय आहे, तंतूच भरलेला आहे. तरी दोन्ही पालववेरी जैसा एक तंतू अंबरी, त्या अंबरी त्या वस्त्रामध्ये जसा दोन्ही पालववेरी दोन्ही टोकापर्यंत एका पदरापासून दुसऱ्या पदरापर्यंत जसा काय आहे, जैसा एक तंतू, जसा काय आहे, एकच तंतू आहे. तैसा त्याप्रमाणे मी वाचोनी चराचरी जाणती ना. मी वाचोनी चराचरी, मी वाचोनी जाणती ना. चराचरामध्ये माझ्याशिवाय दुसरी वस्तू ते जाणतच नाहीत. लक्षात आलं का? जसं वस्त्रामध्ये एका टोकापासून त्या दुसऱ्या टोकापर्यंत आडवा उभा या रीतीनं एकच एक काय आहे, तंतूच आहे. वस्त्र म्हणजे दुसरं काय आहे, तंतूचं आतान वितान म्हणजे आडवं उभं विणले गेलेले तंतू, त्यालाच काय म्हटलेलं आहे, वस्त्र. दाट असलेली विण. लक्षात आलं? थोडी पातळ विणली तर त्याला तुम्ही काय म्हणाल, मच्छरदाणी म्हणाल. लक्षात आलं? आणखी काय म्हणाल, थोडी दाट ज्याची काय आहे, विण आहे. कशाची? तंतूची. त्या वस्त्रामध्ये तंतूशिवाय काहीच नाही. लक्षात आलं का? तसंच मी वाचून चराचरी जाणती ना. माझ्या वाचून या जड चेतनामध्ये, चराचरामध्ये दुसरं काहीच नाही, मीच मी आहे. लक्षात आलं का? विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. विश्व काय आहे? पट आहे. पट म्हणजे वस्त्र आहे. लक्षात आलं का? आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे ब्रह्म, हा काय आहे? दोरा आहे म्हणजे तंतू आहे. लक्षात आलं का? दुसरं काय आहे का?
ब्रह्मा वाचून, भगवंता वाचून या सृष्टीमध्ये दुसरं काही आहे का? दुसरं काहीच नाही. जसं त्या वस्त्रामध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत काय आहे? तंतूच तंतू आहे. तसंच ते जे भक्त आहेत, आता हे नमन भक्तीचं जे वर्णन येत आहे, नमन या रूपाने जे भजतात भगवंताला, त्यांचं जे वर्णन आलेलं आहे ते सांगतात. तरी दोन्ही पालववेरी जैसा एक तंतू अंबरी, तैसा मी वाचुनी चराचरी जाणतीना. जाणतीना म्हणजे जाणत नाहीत, ओळखत नाहीत. जी नमन भक्ती आहे ती नमन भक्ती करणाऱ्या ज्ञानी भक्तांचा बोध नेमका कसा असतो ते याच्यातून सांगितलेलं आहे. ज्ञानी भक्तामध्ये नेमका काय ज्ञान असतं, काय बोध असतो, त्याचा कोणत्या अवस्थेवर तो असतो, त्याची जाणीव काय असते. जसं वस्त्रासंबंधी आपल्या जाणकारांची जाणीव काय आहे की यामध्ये काय आहेत, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत तंतूच आहेत. तसा तो ज्ञानी भक्त आहे, त्याचा बोध काय असतो की चराचरामध्ये भगवंतच आहे, भगवंताशिवाय दुसरं कोणीच नाही. लक्षात आलं का? विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, किंवा नेह नानास्ती किंचन एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ती किंचन इह किंचन नाना न असती. एकच काय आहे? एकमेवा द्वितीयम ब्रह्म, एक अद्वितीय ब्रह्मच आहे. इह म्हणजे येथे, नाना म्हणजे दुसरं, किंचन म्हणजे किंचितही न असती, नाही आहे. लक्षात आलं? भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे तैसा मी वाचून चराचरी जाणती ना. माझ्या वाचून दुसरी वस्तू ते चराचरामध्ये जाणतच नाही. लक्षात आलं का? हे बघा, जो भेद आपल्याला प्रतीतीला येतो आहे, आता ज्ञानी भक्ताला तर काही भेद प्रतीतीला येत नाही. जसं त्या तंतूमध्ये आपल्या वस्त्रामध्ये सर्व काय दिसतात आपल्याला तंतूच आहेत, ही जाणीव आहे. तसं ज्ञानी जो भक्त आहे त्याला या चराचरामध्ये मीच आहे अशी काय आहे? जाणीव आहे. अभेदाची काय आहे? त्याला प्रतीती आहे. त्याला भेद तर त्याच्या प्रतीतीला येतच नाही, आणि आपल्याला तर भेदाची प्रतीती आल्या वाचून राहत नाही. मग आपल्याला जी भेद प्रतीती येते आहे ती कशामुळे येते आहे की आपल्या ठिकाणी काय आहे? अहंभाव आहे. आपण आपल्याला काय समजलेलं आहे? परिच्छिन्न, मर्यादित, काहीतरी विशेष असं समजलेलं आहे. आणि वेगळं समजलं, लक्षात आलं का? त्याच्यात परिच्छिन्नता आलीच, भेद आलाच. लक्षात आलं का? आपण सर्वाहून काय आहोत? वेगळे आहोत. म्हणजे आपण आपल्याला अज्ञानाने काय समजलेलं आहे? आपल्याला जीव समजलेला आहे, मनुष्य समजलेला आहे. लक्षात आलं का? काळा गोरा उंच ठेंगणा असं आपण काय केलेलं आहे? समजलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला काय येते? भेद प्रतीती येते आहे. आपल्याहून दुसरा काय वाटतो आहे? भिन्न वाटतो आहे. आणि तो कशामुळे भेद प्रतीती येते आहे? त्या अहंकारामुळे येत आहे. लक्षात आलं का? आणि जोपर्यंत तो अहंभाव आहे, ती भेद प्रतीती येते आहे, तोपर्यंत सर्वांच्या ठिकाणी लीन होणं हे काही शक्य होणार नाही आहे. लक्षात आलं का? लीन होणं ही गोष्ट कशी आहे? असंभवनीय आहे. आता ज्या भक्ताचं वर्णन इथं आता आरंभलेलं आहे, तो भक्त कसा आहे? सर्वांना काय करतोय? नमस्कार करतोय. सर्वांनाच काय करतोय? दंडवत करतोय, प्रणाम करतोय, नमन करतोय. मग सामान्यांकडून ती गोष्ट का घडणं शक्य नाही? कारण त्याच्यामध्ये काय आहे? भेद प्रतीती आहे. त्याच्यामध्ये काय आहे? अहंभाव आहे. आणि जोपर्यंत अहंता आहे तोपर्यंत त्याच्याकडून नमन करणं शक्य नाही. लक्षात आलं का? कुणापुढं नम्र होणं, लीन होणं हे त्याला शक्य होणार नाही. लक्षात आलं का? तुकोबारायांनी असं सांगितलेलं, अंगी भरला ताठा नये वळणी जैसा खुंटा. खुंटाला काय वळण देता येईल का आता? लक्षात आलं का? तसं अंगी ताठा भरलेला मनुष्य आहे तो कोणत्याही प्रकारे काय होऊ शकत नाही. जो लाटणे ऐसा न लवे असं म्हटलेलं आहे ना. ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलं, लाटणं बेलनं तुम्ही म्हणतात नाही. लक्षात आलं का? ते लवतं का कधी? ते लवलं तर ते चपातीच बनवता येणार नाही. लक्षात आलं का? ते अत्यंत काय असतं? ताठ असतं, ताठर असतं. लक्षात आलं का? तसं अहंकारामुळं परिच्छिन्नतेला प्राप्त झालेला हा जो जीव आहे त्याच्या ठिकाणी काय आहे? अहंता आहे. त्याच्यामध्ये लीनता, नम्रता नाही आहे. विद्या अल्प परी गर्व शिरोमणी, आणि मज होणी ज्ञानी होणार. थोड्याशा ज्ञानानेही तो काय सर्वज्ञच मानू लागतो, थोड्याशा धनानेही काय मानू लागतो? आपल्याला काय मानू लागतो? खूपच मोठा धनवान मानू लागतो. थोड्याशा बळानेही काय मानू लागतो? सगळ्या जगातील बलवान मीच आहे. लक्षात आलं का? असं मानू लागतो. कशामुळं? त्या अहंकारामुळं
मानू लागतो. आणि ज्ञानी भक्त हे मात्र सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी लीन होतात. त्याचं कारणच एक आहे की त्यांच्या ठिकाणी अहंकार नष्ट झालेला असतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. लक्षात आलं का? त्यांच्या ठिकाणचा अहंभाव काय झालेला असतो? नष्ट झालेला असतो. आणि तो अहंकार गेलेला असल्यामुळं त्यांना भेदप्रतीती येतच नाही. भेदप्रतीतीला प्रमुख कारण आहे काय? अहंकार. ते ज्ञानोबा म्हणतात, येत भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला व्हावा, तो आधीची नाही आगवा आता विषम काही. येत भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला व्हावा. ह्या महात्म्यामध्ये जर अहंभाव उरलेला असेल तरच त्यांच्याकडून काय पाहिला जाईल? भेद पाहिला जाईल. पण त्यांच्या ठिकाणी अहंकार तर त्याचा लेशही शिल्लक नसेल तर त्यांच्याकडून भेददर्शन होईलच कसं? लक्षात आलं का? म्हणून त्यांच्या ठिकाणी, महात्म्यांच्या ठिकाणी काय असते? नम्रता ही अत्यंत मोठ्या प्रमाणात असते. जसं एक श्लोक आहे त्या शिक्षाष्टकामध्ये चैतन्य महाप्रभूंचा, अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरिही तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरिही. ते भक्त कसे असतात असं वर्णन त्यांनी केले. तृणादपि सुनीचेन, गवताच्या काडीपेक्षाही काय मानतात? स्वतःला कमी मानतात. लक्षात आलं का? तृण म्हणजे गवत. तृणाद अपि, गवताहूनही अधिक, सुनीचेन अत्यंत लहान आपल्या स्वतःला काय करतात? मानतात. परत तरोरपि सहिष्णुना, वृक्षापेक्षा देखील सहिष्णुता त्यांच्यामध्ये काय असते? अधिक असते. हे झाड जे आहेत, वृक्ष फळाचे जे झाड आहेत, त्यांच्यामध्ये काय आहे? खूप सहिष्णुता आहे. सगळ्या झाडामध्ये काय आहे? सहिष्णुता आहे, सहन करण्याची क्षमता आहे. लक्षात आलं का? त्या झाडाहूनही अधिक सहनशीलता कोणामध्ये आहे? त्या संतांमध्ये. महापुरे झाड, हा, इतकी नम्रता त्यांच्यामध्ये आहे. लक्षात आलं का? झाडापेक्षा काय आहे? सहिष्णुता आहे. जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली, वृक्ष दे जायचं. लक्षात आलं का? ते झाड असं म्हणत नाही की याने मला लावलेलं आहे, या माणसाने माझं रक्षण केलं, मला पाणी घातलं, खत पाणी घातलं, आणि आता मी मोठा झालोय म्हणून मी याला काय करील? सावली देईल. आणि हा मनुष्य नक्की कुऱ्हाड घेऊन आलाय म्हणजे मला तोडायला आलेला आहे, म्हणून आता मी याला सावली देणार नाही, असं ते झाड म्हणतं का? नाही. दोघांमध्ये एक पाहतं, ते समानता पाहतं. अहो, एखादं मोठं झाड असेल ना तर ते अर्ध तोडायचं झालंय वरचं. लक्षात आलं का? आणि दुपार झाली, त्यांचा जेवणाचा वेळ झाला त्या मजुरांचा, आणि त्याच झाडाच्या सावलीत ते बसलेत, जेवलेत, आणि थोडासा आरामही करू म्हटले, तर ते झाड म्हटलं की यांनी मला अर्ध तोडलंय आणि आता अर्ध तोडणार आहेत, मी यांच्या अंगावरच पडतो किंवा यांना सावली देत नाही, असं म्हणतं का? नाही. दोघांनाही काय करतं? सावली देत, म्हणजे सहन करतंय हे सांगायचंय मला. त्याला जर दगड मारलं तर ते काय करतंय? आपल्याला फळं देत आहे. लक्षात आलं का? पण त्या झाडाहूनही अधिक सहिष्णुता कोणामध्ये आहे? त्या संत पुरुषांमध्ये आहे. पुन्हा ते कसे आहेत? अमानिना, स्वतः काय आहेत? अमानित्व मदंबित्व, स्वतःकडं मान त्यांना नको आहे. आणि मान देणं म्हणजे दुसऱ्याला मात्र काय करत असतात? ते सतत मान देत असतात. आणि कीर्तनीय सदा हरिही, आणि सतत भगवंताचं काय करत असतात? कीर्तन करत असतात. सततम कीर्तयंतो माम. हे एका श्लोकामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्या तृणादपि सुनीचेन, त्या गवताहूनही आपल्याला काय समजतात? लहान समजतात. म्हणजे त्यांचा बोध मोठा असतो, ब्रह्मावस्थेला प्राप्त झालेले असतात, परंतु विचरण करत असताना, जगामध्ये वावरत असताना, लक्षात आलं का? दुसऱ्या पुढे नम्र होत असताना आपल्याला स्वतःला काय करत असतात? लहानपण देगा देवा. ते लहानपणा आपल्याकडं घेत असतात. लक्षात आलं? ते लहान असतात म्हणून लहानपणा घेतात असं नाही, ते खूप मोठे असतात. लक्षात आलं का? तरी लहानपणा घेतात. आणि खरी गोष्ट अशी आहे की जे खरे मोठे आहेत तेच लहानपणा घेऊ शकतात, आणि जे लहानपणा घेऊ शकतात तेच मोठे होऊ शकतात. लक्षात आलं का? अशी गोष्ट आहे. इथं त्या नमन भक्ती करणाऱ्या ज्ञानी भक्ताचा बोध या ठिकाणी सांगितलेला आहे. तरी दोन्ही पालवेरी जैसा एक तंतु अंबरी, तैसा मी वाचुनी चराचरी जाणती ना. लक्षात आलं का? त्या वस्त्रामध्ये तंतू वाचून, सुता वाचून काय आहे का?
काहीच नाही. तरी वस्त्रासी पाठीपोटी नाही सुता वाचुनी किरीटी ऐसे सुये दिठी चराचर मद्रूपे. अशाच अर्थाची ओवी आहे. तरी वस्त्रासी पाठीपोटी, त्या वस्त्राचं पाठ पोट कोणत्याही बाजूनं पहा. नाही सुता वाचुनी किरीटी, हे अर्जुना सुताशिवाय दुसरं काय आहे का? तंतूशिवाय, त्या कापसाशिवाय काय आहे का दुसरं? नाही. तसंच ऐसे सुये दिठी चराचर मद्रूपे, माझ्या रूपामध्ये चराचरामध्ये काय करतो आहे तो? दृष्टी, त्या दृष्टीनं काय करतो आहे? पाहतो आहे. म्हणजे चराचराला काय करतो आहे? त्या दृष्टीनं पाहतो आहे. मलाच काय करतो आहे? पाहतो आहे. जसं त्या वस्त्रामध्ये पाठीपोटी कुठूनही पाहिलं, या टोकाचं त्या टोकाला दोन्ही पालवविरी काय आहे? एक तंतू, एकच एक काय आहे? तंतू आहे. तैसा मी वाचुनी चराचरी जाणती ना, तसं माझ्या वाचून दुसरी वस्तूच जाणत नाही. हे सांगण्याचं काय कारण आलं बरं मध्येच? आता नमन भक्ती सांगायची, त्यांचा बोध का सांगितला? तर हा बोध असल्याशिवाय नम्रता येऊच शकत नाही. लक्षात आलं का? सर्वत्र परमात्मा तत्वच भरलेलं आहे, ही जाणीव ज्या वेळेस होईल त्यावेळेसच मनुष्य काय होईल? नम्र होईल ना. लक्षात आलं का? कारण नम्र कोणापुढं व्हायचंय? भगवंता पुढं व्हायचंय. आणि भगवंताची प्रतीती जर मंदिरापुरती झाली तर तेवढ्यापुरताच नम्र होईल मनुष्य. लक्षात आलं का? आपले हात जोडले जातात, आपलं मस्तक झुकल्या जातं, आपणही नमन करतो, नमस्कार करतो. कुठं करतो? जिथं भगवंत आहे असं आपल्याला वाटतं तिथं. लक्षात आलं का? आता गाय दिसली, गायीला आपण नमस्कार करू. पिंपळाचा वृक्ष दिसला तर त्या वृक्षाला नमस्कार करू. कुठं मूर्ती आपल्याला आढळली, लक्षात आलं का? कुठं दगडला शेंदूर फासला जरी आढळला पण त्याच्यात देव आहे असं आपण मनोमनी मानलेलं असेल तर आपण आपले हात जोडले जातात, आपलं मस्तक झुकले जातं. म्हणजे आपण कुठं झुकतो? जिथे देव आहे असं आपल्याला वाटतं. लक्षात आलं का? तिथं आपण काय करतो? झुकतो. आणि हा महात्मा मात्र सर्वत्रच काय करत असतो? नमस्कार करत असतो. का बरं? हा नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंत. गोष्ट काय आहे की तो नमस्कार सर्व भूतमात्रांना जो करतो आहे तो का करतो आहे? कारण सर्व जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझं. प्रत्येक भूतमात्रांमध्ये काय आहे? परमात्म तत्व आहे, परमात्म्याचंच ते काय आहे? रूप आहे. हे जाणल्यानंतरच काय होऊ शकतो? नमस्कार होऊ शकतो. म्हणून अगोदर हे सांगावं लागलं की तो जो नमन भक्ती करणारा ज्ञानी भक्त आहे, त्याच्या नमन भक्तीचा जो प्रकार आता सांगणार आहेत त्याचा बोध कसा असतो? तरी दोन्ही पालववेरी जैसा एक तंतू अंबरी तैसा मी वाचुनी चराचरी जाणती ना. जसा वस्त्रामध्ये, त्या कपड्यामध्ये एका पदरापासून दुसऱ्या पदरापर्यंत जसा एकच एक काय असतो? तंतू असतो. त्याप्रमाणे ते जे भक्त आहेत ते चराचरामध्ये माझ्या वाचून दुसरी वस्तू काय करत नाहीत? जाणतच नाहीत. लक्षात आलं का? जीवनाचा झाला अंतरी ओलावा विश्वंभरी, ओलावा अंतरी विश्वंभरी सामावले. वेदांत त्याला आपण म्हणतो. त्या वेदांताचं सार काय आहे? तुकोबारायांनी एकाच चरणामध्ये सांगितलेले, विश्वंभर बोले वेदांतीचे सार. ह्या विश्व ज्याला आपण म्हणतो त्या विश्वामध्ये कोण आहे? विश्वंभर आहे. म्हणजे हे विश्वंभरच या विश्वरूपाने आपल्याला प्रतीतीला आलेला आहे. हाच सर्व वेदांताचा काय आहे? सार आहे. लक्षात आलं? हेच सर्व वेदांताचं गुह्य आहे, हेच सर्व वेदांताचं रहस्य आहे. लक्षात आलं का? ज्यावेळेस सर्वत्र आपल्याला अभेद प्रतीती येईल, हरिदर्शन सर्वत्र होईल, ब्रह्मदर्शनच आपल्याला सर्व खलविदम ब्रह्म अशी ज्यावेळेस प्रतीती येईल त्यावेळेस त्या वेदांत अध्ययन केल्याचं काय झालं? लाभ आपल्याला प्राप्त झाला, सार आपल्या हाती लागलं. नाहीतर मग फक्त काय झालं? दोन भाग आहेत ना, सार आणि आसार. लक्षात आलं का? फलकट, भूस आणि कण. लक्षात आलं का? काय हाती लागले पाहिजे? आपल्या कण. पण ते कण सुरक्षित ठेवण्यासाठी तर फलांचाही काही काळ काय आहे? उपयोग आहे. त्या शब्दांचाही, त्या प्रक्रियांचाही काय आहे? उपयोग आहे त्या बोधापर्यंत जाण्यासाठी. पण तो बोधच हाती लागला नाही, भूसच घेऊन फिरतोय, त्याचा उपयोग होणार नाही. विश्वंभर हे सर्व चराचरामध्ये परमात्माच भरलेला आहे. लक्षात आलं का? असा बोध होणं हेच सर्व वेदांताचं काय आहे? सार आहे. असा बोध त्याला झालेला असतो. ते यातून सांगितलेलं आहे. तरी दोन्ही पालव वेरी जैसा एक तंतू अंबरी तैसा मी वाचुनी चराचरी जाणती ना.
भगवंताने या वरच्या ओवीमध्ये असं म्हटलं की हे अर्जुना, हे अष्टांगादी मार्गाने, अष्टांग योगाच्या मार्गाने जे भजन तुझं करतात ते भजन कसं आहे म्हटले, गहन आहे. आणि आता तुला मी दुसरा प्रकार सांगतो. आता दुसरा प्रकार काय सोपा आहे का? लक्षात आलं काय? हाही काय आहे, अत्यंत गहन आहे. उलट त्या योगाधिकाचे कष्ट सहन करणं एक वेळेस माणसाला शक्य होईल, पण दुसऱ्या पुढे नम्र होणं काय आहे, अतिशय कठीण आहे. लक्षात आलं का? गमतीनं मी असं बोललो होतो, ज्ञानोबारांनी असं लिहिलेलं आहे की जो द्विज आहे म्हणजे ब्राह्मण आहे, त्याला त्याची जी षटकर्म करत असताना खूप मोठी साधना करावी लागते, उपास तापास सहन करावे लागतात, सगळं नियमाचं काय करावं लागतं, शुची अशुचीचे सर्व काय करावे लागतात, नियम पालन करावे लागतात. आणि मग तो यज्ञ याग करतो आणि त्याच्यातून काय होते, पुण्य उत्पत्ती होते. त्याला एवढं करायचं सांगितलंय, मग ते अमुक अमुक पुण्य तुला मिळेल असं सांगितलेलं आहे. पण जो शूद्र आहे त्या शूद्राला एवढा कुटाणा सांगितलेला नाही. त्या दिशेनं जर तो द्विज आपले यज्ञ यागादी करून आलेला असेल आणि शूद्र ह्या बाजूने जात असेल, तर त्याने फक्त काय करायचं, त्याला नमस्कार करायचा. तर दोहीशी सर्व भरे उपजे यागू असं म्हटलेलं आहे. लक्षात, द्विज षटकर्मे करी का शूद्र तयाटे नमस्कारी, दोहीशी सर्व भरी निपजे यागू. लक्षात आलं का? दोघालाही या यज्ञाचं काय होतं, पुण्य लागतं. आता त्याला यज्ञ करत असताना, लक्षात आलं का, त्याचे नियम पालन करत असताना कितीतरी काटेकोरपणे ते नियम पालन करत असताना कष्ट होतात की नाही, फार कष्ट. आणि याला काय करायचंय, फक्त तो आल्यानंतर काय करायचं, नमस्कार. पण गोष्ट खरी ही आहे की त्याला यज्ञ याग करत असताना सुद्धा जेवढे कष्ट होत नाहीत तेवढे याला नमस्कार करताना होतात. म्हणून तर पुण्यासारखं सांगितलेलं आहे. असं मी सांगितलं होतं आमच्या स्वामीजींच्या ठिकाणीच सांगितलेलं होतं. मला ते असं सुचलं की खरंच मग अर्ध पुण्य का बरं सांगितलं. त्यालाही तेवढंच पुण्य, यालाही तेवढंच पुण्य. त्याला तर कष्ट फार आहेत, उच्च कुळात तो जन्मलेला आहे. लक्षात आलं का? काटेकोरपणे ते नियम पालन करावे लागतात. ब्राह्मणत्वाचं रक्षण करण्याकरिता शास्त्राने अनेक आडकाठ्या घालून ठेवलेल्या आहेत. लक्षात आलं का? आता खूप मोठा विषय आहे तो स्मृतीतला. कोणी ब्राह्मण तेल मीठ विकत असेल तर 3 दिवसात त्याचं ब्राह्मण्य नष्ट होतं. लक्षात आलं का? कशा कशाने ब्राह्मण्य नष्ट होतं, खूप मोठी यादी आहे. ती सांगितली तर तुम्ही म्हणाल एकही ब्राह्मण शिल्लक नाही पृथ्वीवर. लक्षात आलं? मग इतकं काटेकोरपणे तो आपल्या ब्राह्मण्यत्वाचं काय करतो आहे, रक्षण करतो आहे, यज्ञयाग करतो आहे, षटकर्म करतो आहे. त्यालाही तेवढंच यागाचं पुण्य आणि त्याला केवळ नमस्कार करणाऱ्यालाही तेवढंच पुण्य. पण गोष्ट त्यामध्ये खरी ही आहे की नमस्कार करणं त्याच्याने काय आहे, कठीण आहे. लक्षात आलं का? काय काय आहे? आजकाल लोक म्हणतात त्यांना ब्राह्मणांनाच पूजेचा का अधिकार आहे, आम्हालाही काय करा, पूजेचा अधिकार असला पाहिजे, वेदाचा अधिकार असला. अरे अधिकार घेऊन काय करतो वेड्या, फक्त नमस्काराने तेवढा लाभ जर होत असेल तर माणसाने परिणामाकडं लक्ष ठेवावं. लक्षात आलं का? या वावग्या खटपटीकडं त्याच्याव्यात ना. लक्षात आलं का? त्याचा जो परिणाम आहे, हा सर्टिफिकेट तुम्हाला मिळतंय, लक्षात आलं, फळ मिळतंय ना. पण मला हे एवढं सांगण्याचं कारण हे की आज्ञ माणसाकडून दुसऱ्याला नमस्कार करणं हे अतिशय काय आहे, कठीण आहे. लक्षात आलं का? ते कोण करू शकतो, ज्याला चराचरामध्ये परमात्मा तत्व भरलेला आहे, असा बोध झालेला आहे. असाच महात्मा सर्वत्र काय करू शकतो, नमस्कार करू शकतो. तरी दोन्ही पालवविरी जैसा एक तंतु अंबरी, तैसा मी वाचूनी चराचरी जाणती ना. आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणवणी स्वरूप माझे. आदी ब्रह्मा करुणी, ब्रह्मा आदी करुणी, ब्रह्मदेवाला पहिला धरायचं आणि शेवटी काय करायचं, मशक शेवटी धरुणी, चिलट त्याला काय धरायचं, शेवटी. ब्रह्मदेवापासून चिलटापर्यंत. लक्षात आलं का? कुठपासून, ब्रह्मदेवापासून तर थेट चिलटा मशक त्या चिलटापर्यंत. आणि मध्ये लक्षात आलं का असलेलं हे सगळं जग. अगोदर कोण, ब्रह्मदेव, शेवटचा कोण, चिलटांमधलं हे सगळं जग. या सगळ्यांना काय करतो तो, माझे स्वरूप जाणवणी.
माझं स्वरूप जाणतो. भगवंत म्हणतात अर्जुनाला, हे अर्जुना, तो महात्मा हे सर्व माझं स्वरूप आहे असं जाणतो. कुठपासून? ब्रह्मदेवापासून चिलटापर्यंत मधलं हे सर्व जगत, म्हणजे चराचराला, चराचरातील कोणत्याही वस्तूला तो काय समजतोय? माझंच स्वरूप जाणतो. मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव. लक्षात आलं का? मुंगी येऊ किंवा राजा येऊ, त्या दोघांकडे आम्ही काय करणार? समान दृष्टीनं पाहणार. तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. ब्रह्मदेवापर्यंत. लक्षात आलं का? ब्रह्मदेव काय सोपी गोष्ट आहे का? लक्षात आलं का? जीव हा सत्कर्म करीत करीत किती मोठा होऊ शकतो त्या कर्माच्या बळाने? तर कुठपर्यंत जाऊ शकतो? ब्रह्मपदापर्यंत. ब्रह्मपद म्हणजे ब्रह्मदेवाच्या पदापर्यंत जाऊ शकतो. लक्षात. म्हणून ब्रह्मेशाना परवते, वाढणे नाही जीवाते. जीव वाढून वाढून कर्माच्या जोरावरती कुठपर्यंत वाढू शकतो? ब्रह्मेशानापर्यंत, ब्रह्मदेवाच्या पदापर्यंत तो जाऊ शकतो. तुमचा ऊस आहे, वाढून वाढून किती फूट होईल? 20-1 फूट होईल, 20-25 होईल का? 50-100 फूट होत होतो नाही. लक्षात आलं? तसं जीव हा कर्माच्या बळावरती वाढून वाढून कुठपर्यंत जातो? ब्रह्मदेवापर्यंत. असा तो जो शिगेला असलेला जो ब्रह्मदेव आहे, तिथपासून अगदी शेवटचा जीव कोण? चिलट. लक्षात आलं? चिलट घ्या, त्याच्यासारखा कोणताही शेवटचा जीव घ्या. लक्षात आलं का? इथं मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत असंही अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण मुंगी काय आहे? सगळ्यात लहान जीव आहे, तो घ्या. लक्षात आलं का? आदी ब्रह्मा करुणी, शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणुनी स्वरूप माझे. ब्रह्मदेव आदी आणि शेवट चिलट, मध्यंतरी जे काही जीव आहेत ते सर्व माझे काय आहेत? स्वरूप आहेत, असं काय करतो? तो जाणतो. लक्षात आलं का? ब्रह्मा मुंगी धरुणी तुझे स्वरूप सावळी. ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे अभंगामध्ये. हे ब्रह्मादेवापासून मुंगीपर्यंत तुझं काय आहे? सावळ स्वरूपच आहे. तूच सगळ्या रूपाने काय झालेला आहे? नटलेला आहे. परमात्माच काय आहे? सर्वत्र आहे. पण जो अज्ञानी जीव आहे, त्या अज्ञानी जीवाला त्याची जी दृष्टी आहे ती उपाधीच्या ठिकाणी काय असते? जडलेली असते. त्यामुळं त्याला एक रस असलेले हे परमात्मा वस्तूचे ठिकाणी नानाविध प्राणी दिसतात. एकच एक परमात्मा वस्तू आहे, पण आपल्याला नानात्वाची जी प्रतीती होते आहे. लक्षात आलं का? भेदाची जी प्रतीती होते आहे ती कशामुळं? आपली दृष्टी कुठं गुंतलेली आहे? उपाधीमध्ये. वरच्या उपाध्यामध्ये काय झालेली आहे? आपली दृष्टी गुंतलेली आहे. आणि संतांची दृष्टी मात्र आपल्या दृष्टीपेक्षा कशी आहे? अत्यंत सूक्ष्म आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या वरच्या उपाध्या बाजूला केल्या तर त्यामध्ये जे चैतन्य तत्व आहे ते चराचरामध्ये काय झालेलं आहे? भरलेलं. जसं ही लाईट आहे, आता ह्या बल्बमध्ये सुद्धा काय आहे? तीच लाईट आहे. ते मोठा बल्ब आहे त्याच्यामध्ये लाईट आहे. फॅन यंत्र त्याच्यामध्ये काय आहे? ती वीजच आहे. लक्षात आलं का? ती वीज वेगवेगळ्या उपाध्यांच्याद्वारे काय होते आहे? प्रकट होते आहे. पण वीज काय आहे? समान आहे. तशा हे जीव, कोणी लहान असेल, मोठा असेल, शक्तिमान असेल, अल्पशक्तिमान असेल, कोणी ज्ञाता असेल, कोणी अडाणी असेल, सगळ्यामध्ये काय आहे? एकच एक चैतन्य तत्व आहे, परमात्मा तत्व आहे. लक्षात आलं का? माझं काय आहे? स्वरूपच आहे. आदी ब्रह्मा करुणी, शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणुनी स्वरूप माझे. काय सुरुवात काय द्यायची? शुनीचैव श्वपाकेच पंडिताः समदर्शिनः. काल श्लोक. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवे हस्तिनी, शुनीचैव श्वपाकेच पंडिताः समदर्शिनः. समदर्शन होत आहे कुणाला? पंडिताला होत आहे, म्हणजे ज्ञात्या पुरुषाला होत आहे. कुणाकुणामध्ये समदर्शन होत आहे? सर्वत्र होत आहे. विद्या विनय संपन्न ब्राह्मण असो, गाय असो, हस्तिनी असो, शुनी कुत्रा असो, श्वपाकेच चांडाळ असो, श्वपाक म्हणजे कुत्र्याला शिजवून खाणारा चांडाळ असो. लक्षात आलं का? पंडिताः समदर्शन. पंडित काय आहे? समदर्शी आहे. सर्वत्र त्याला भगवंताचंच काय होत आहे? दर्शन होत आहे. आदी ब्रह्मा करुणी, शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणुनी स्वरूप माझे. हे त्याने जाणले. लक्षात आलं का? आणि हे जाणल्यानंतर मग त्याच्याकडून नमन भक्ती घडते आहे. लक्षात आलं का? मग
हे सर्व जाणल्यानंतर हे समस्त माझे स्वरूप जाणोनी मग वाढ धाकुटे न म्हणती, सजीव निर्जीव नेणती, देखिलिये वस्तू उजू लुंटीती मीची म्हणोनी. मग वाढ धाकुटे न म्हणती, लहान मोठा असं काही ते म्हणत नाही. कधी मग म्हणजे हे सगळं सर्वत्र परमात्माच आहे, सर्व परमात्म्याचंच रूप आहे, स्वरूप आहे हे जाणल्यानंतर मग वाढ धाकुटे न म्हणती, म्हणजे लहान मोठं ते म्हणत नाहीत, म्हणजे लहान मोठा असा काय करत नाहीत, फरक करत नाही. लक्षात आलं का? सजीव निर्जीव नेणती, सचेतन अथवा अचेतन असं ते काही ओळखत नाहीत. लक्षात आलं का? देखिलिये वस्तू उजू लुंटीती मीची म्हणोनी, देखिलिये वस्तू मीची म्हणोनी उजू लुंटीती, म्हणजे देखिलिये म्हणजे पाहिलेल्या, प्रत्येक पाहिलेल्या वस्तू पुढे ही मीच आहे असं समजून काय करतात, उजू लुंटीती म्हणजे सरळ काय करतात, त्याला लोटांगण घालतात. लुंटीती म्हणजे लोटांगण घालतात. लहान आहे का मोठा आहे असं म्हणत नाहीत, हा सजीव आहे का निर्जीव आहे असं म्हणत नाहीत. वस्तू दिसली रे दिसली, देखिलिये वस्तू दिसली रे दिसली की सरळ काय करतात, उजू लुंटीती म्हणजे सरळ त्याला लोटांगण घालतात. का? मीची म्हणोनी, मीच सर्व ही वस्तू नसून मीच परमात्मा आहे असं समजून काय करतात, सरळ त्याला लोटांगण घालतात. लक्षात आलं का? मग वाढ धाकुटे न म्हणती, लहान मोठं असं म्हणत नाही. ही ज्ञानानंतरची ही अवस्था आहे. लक्षात आलं का? तोपर्यंत तर आपल्याला भेद दिसणारच आहे. लक्षात आलं? गुलेबाबाने कोणी सांगितली ती गोष्ट. लक्षात आलं का? भेद, दोघं सख्खे भाऊ. लक्षात आलं का? एकत्र राहत होते. तो थोरला भाऊ शेतात गेला आणि तिकडून 2 ऊस 2 हातामध्ये घेऊन आला. लक्षात आलं का? आहे ना? म्हणजे एका ऊसाचे 2 केलेले तुकडे, वाड्याकडचा भाग आणि बुडखाकडचा भाग. आणि घराजवळ आलेला असताना त्याच्या भावाचा मुलगा आणि त्याचा मुलगा दोघं काय आले, पळतच त्या माणसाकडे आले ऊस आणलाय म्हणून. पण नेमकं झालं होतं की ज्या बाजूने वाडा होतं त्या बाजूने त्याचा मुलगा पळत आला होता स्वतःचा, आणि भावाचा मुलगा इकडच्या बाजूने आला होता ज्या बाजूला चांगला ऊस होता. मग आता सरळ द्यायचा तर, पण मग नाही ना, तिथं वाढ दाखवटे थोडंच घेणार. लक्षात आलं? त्याने काय केलं, ते जवळ आल्याबरोबर असा केला. लक्षात आलं का? म्हणजे असं ते नेमकं त्याच क्षणाला कोणी पाहिलं, लहान्या भावाने पाहिलं आतून, आणि त्याने लगेच निर्णय घेतला. आणि संध्याकाळी जेवण झाल्याबरोबर त्याने सांगितलं आता आपल्याला वाहिली निघायचं. ते म्हणजे आता काहीच झालं नाही, आणि खरोखर आजपर्यंत कोणताच कलह झालेला नव्हता. त्या मोठ्या भावाने विचारलं, काही झालेलं नाही, मी बोललो नाही, माझी पत्नी तुला बोलली नाही, किंवा काही भेदभाव झाला नाही, आणि मग तू असं काय करतो? ते म्हणे काही झालं नाही, एक गोष्ट खरी, पण असं होतं तर असं झालं म्हणे. दुसरं काही नाही झालं. लक्षात आलं? म्हणजे हा जो भेद येणार आहे तो अज्ञानातूनच येणार आहे. लक्षात आलं का? हा जो ज्ञानी महात्मा आहे, हे समस्त माझं स्वरूप हे जाणलेलं आहे, तो वाढ धाकोटे म्हणजे लहान मोठा असा फरक करील कसा? लक्षात आलं का? आणि जर फरक दिसत असेल तर समजायचं त्यांनी हे समस्त माझं स्वरूप आहे असं जाणलेलंच नाही. लक्षात आलं का? तो महात्माच नाही. काय दिसत असेल? भेद दिसत असेल तर. लक्षात आलं का? पण आपल्या अज्ञानाला दिसणारा भेद तो खरंच भेद आहे का हेही पाहिलं पाहिजे. लक्षात आलं का? उगाच आपल्याला वाटलं भेद केलंय की काय, खरोखर भेद होत असेल तर गोष्ट वेगळी. लक्षात आलं का? नाही लक्षात आलं का? कधी कधी त्या मोठ्या महात्म्यांच्या व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला वाटतं की हे भेद करतात, पण तो भेद नसतो. त्या अधिकारानुसार ते उचित अनुचित त्यांनी त्या ठरवलेलं असतं. लक्षात आलं का? नाहीतर मग आपल्याला वाटायचं केला भेद, हे काय महात्माच नाही. लक्षात, त्याच्यावर सहीच लगेच. लक्षात आलं? तसं नाही करायचं. मग वाढ दाखवते न म्हणती, सजीव निर्जीव नेणती, देखिलिये वस्तू उजू लुंटीती मीची म्हणूनी. लहान मोठा असा फरक करत नाहीत, म्हणत नाहीत. एवढंच काय, सजीव निर्जीव हा देखील ते भेद जाणत नाहीत. देखिलिये वस्तू, डोळ्याला दिसली ते दिसली वस्तू की मीची म्हणून, मी परमात्माच, ती वस्तू म्हणजे मी परमात्माच आहे असं समजून उजू लुंटीती म्हणजे सरळ लोटांगण घालतात. लक्षात आलं का? त्या दिवशी आपण
नाथ महाराज पैठणमध्ये तो महात्मा होता, त्याचं उदाहरण पाहिलं होतं दंडवत स्वामी, किंवा स्वतः संत एकनाथ महाराजांचं उदाहरण आपण घ्या. लक्षात आलं का? त्यांनी त्या काशीवरून रामेश्वराला चाललेली कावड कोणाला पाजली होती? त्या गाढवाला. त्यालाही काय केलं होतं? नमस्कार. लक्षात आलं का? म्हणजे वस्तू दिसली रे दिसली की ही परमात्म्याचंच स्वरूप आहे असं समजून काय करतात, ते सरळ लोटांगण घालतात. उजू लुंटी ती लुटी ती नाही बरं का? लक्षात आलं? लुंटी ती म्हणजे लोटांगण, नाही तर दिसले की लुटलाच. लक्षात आलं? तसा अर्थ नाही करायचा. लक्षात आलं का? नाही तर म्हणतात भाऊ असे महात्मे असतात की माणूस दिसला रे दिसला की लहान मोठा काही समजायचं नाही, लुटूनच घ्यायचं. ते तसं नाही करायचं. लक्षात आलं? लुटी ती म्हणजे लोटांगण घालतात. नमस्कारी भूते विसरोनी याती तेणे आत्मस्थिती जाणीतली. कानोबारा यांचा अभंग आहे. लक्षात आलं का? 6 चरणाचं आहे, त्याच्या 4 चरणाला हेच शेवट आहे. तेने आत्मस्थिती जाणीतली, तेने आत्मस्थिती जाणीतली. लक्षात आलं का? काय काय त्याच्यामध्ये दिसून येत असेल तर त्याने आत्मस्थिती जाणीतली. एक गोष्ट सांगितली, नमस्कारी भूते विसरोनी याती. तो कोणत्या यातीचा आहे, ज्ञातीचा आहे याचा विचार न करता भूतमात्रांना काय करतात? नमस्कार करतात. समजायचं त्यानेच आपली आत्मस्थिती जाणलेली आहे. लक्षात आलं? परोपकारी वेचियल्या शक्ती तेने आत्मस्थिती जाणीतली. आपल्यामध्ये असलेल्या सर्व शक्ती परोपकारासाठीच जर खर्च करत असेल तर त्यानेच आत्मस्थिती काय केलेली आहे? जाणीतली आहे. आपली गोष्ट काय आहे? नमस्कारी भूते विसरोनी याती. म्हणजे लहान मोठा, हा ह्या ज्ञातीचा, हा ह्या जातीचा. अहो ह्या जातीपाती ज्या आहेत ना, त्या कशासाठी आहेत? त्या व्यवहार सोयीस्कर व्हावा यासाठी त्या रचलेल्या आहेत. त्याच्यामध्ये उंच नीच असा काही भाव नाही. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो निया. लक्षात आलं का? त्याच्यात उंच नीचता नाही आहे. जसं तुका म्हणे एका देहाचे अवयव. लक्षात आलं का? सुख दुःख जीव भोग पावे. लक्षात आलं का? हे एक शरीर आहे ना, हात पाय नाक डोळे मस्तक हे एकाच देहाचे काय आहे? अवयव आहेत. मग एकाच देहाचे हे अवयव आहेत तर याच्यात उत्कृष्ट आणि निकृष्ट असा काही भेद नाही. सगळ्यांचीच काय आहे? आवश्यकता आहे. लक्षात आलं का? ठीक आहे. आता हा मस्तकाचा जो भाग आहे, मस्तक नावाचा जो अवयव आहे तो सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम. सर्व अवयवामध्ये शिर सर्वांग प्रमाण तुकाराम महाराज म्हटलेले. ठीक आहे. ते वरच्या बाजूला आहे, कारण तिथं देणं ते काय होतं? आवश्यक होतं. इकडं पोटाकडे दिलं असतं डोकं तर चाललं असतं का? नाही. म्हणून ते वरच्या बाजूला आहे. ती गोष्ट खरी आहे. आणि पाय, सर्व शरीराचा भार ज्यांच्यावर आहे ते पाय खालच्या बाजूला आहेत. तीही गोष्ट काय आहे? योग्यच आहे. म्हणून या डोक्यापेक्षा पाय निकृष्ट आहेत आणि पायापेक्षा हात निकृष्ट आहेत, कनिष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत असा काहीही भाव नाही. तर तसा सर्व ज्या जाती आहेत त्या काय आहेत? समानच आहेत. ते काम करण्याची कुशलता, लक्षात आलं का? त्यांची योग्यता पात्रता बघून भगवंताने काय केलेलं आहे? गुणकर्म कर्मानुसार काय केलं आहे? तिथं जन्म कर्म गुणकर्म विभागशः. लक्षात, गुण आणि कर्माच्या द्वारे त्याचं काय केलेलं आहे? चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. भगवंत म्हणतो मी निर्माण केलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था. आज तर चातुर्वर्ण्य म्हटलं की लोकांचे नाक लगेच हे होतात. लक्षात आलं का? नाक मुरड हे करतात, तोंड बाजूला करतात. यापासून परावृत्त माणसं व्हायला पाहतात आणि हिंदू धर्माने मोठा अन्याय केला, स्त्री शूद्रावरती असा मोठा गाजावाजा करतात. तसं काही झालेलं नाही. मूळ शास्त्र ज्यावेळेस आपण बघू मोठ्या संत पुरुषांच्या सानिध्यात जाऊन, त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की हे सर्व डांगोरा जो पिटल्या गेलेला आहे हा काही लोभी आणि काही हेतू मनात धरून पिटवल्या गेलेला आहे. लक्षात आलं का? समानता आहे. व्यवहारासाठी त्या गोष्टी काय कराव्या लागल्या आहेत? कल्पाव्या लागलेल्या आहेत, निर्माव्या लागलेल्या आहेत. लक्षात आलं का? गोष्ट काय सांगत होतो मी की या एकाच देहाचे हे जसे वेगवेगळे अवयव आहेत तसेच या संपूर्ण मानवी समाजाचे हे काय आहेत? वेगवेगळे अवयव आहेत. याच्यामध्ये उच्च नीचतेची काहीही कल्पना नाही आहे. लक्षात आलं का? म्हणूनच जो ज्ञानी भक्त असतो त्याच्या ठिकाणी हा भेदभाव असत नाही. ते चरण सांगत होतो मी. नमस्कारी भूते विसरोनी याती
तेणे आत्मस्थिती जाणितली. याती म्हणजे जाती. व्यवहारात सुद्धा जाती असाव्यात, पण जाती भेद नसावा. लक्षात आलं का? जाती असाव्या लागणार आहेत, आणि तुम्ही जाती कितीही नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी त्या नवीन पडणार आहेत परत. लक्षात आलं का? तुम्ही म्हटले आता ह्या चालत आलेल्या जाती मानायच्या नाही, तरी देखील तुम्ही जिथे काम कराल तिथं तिथं तुमच्या कामाच्या स्वरूपावरून तुमची जात, नवी जात काय होणार आहे, निर्माण होणार आहे. लक्ष. एखाद्या ऑफिसमध्ये जा, कंपनीमध्ये जा, तिथंही तुम्हाला चातुर्वर्ण्य आढळणारच. चातुर्वर्ण्याला तुम्ही नाकारूच शकत नाही. तिथं एखादा जो अधिकारी आहे, त्या ऑफिसचा काय आहे, प्रमुख आहे त्या कार्यालयाचा, ऑफिसर आहे कोणी, त्या एखाद्या कंपनीचा CEO ज्याला म्हणतात, तो आहे. आता तो एकच आहे, सगळ्या याचं काय करतोय, संचलन करतोय. त्याला पगार 3 लाख रुपये महिन्याला आहे. का बरं? कारण त्याच्याकडे काय आहे, बुद्धी आहे. लक्षात. सगळ्यांना सुव्यवस्थित रीतीनं ती रचना तो करू शकतो, सगळ्यांना घेऊन जाऊ शकतो, म्हणून त्याला काय आहे, प्रचंड बुद्धी असल्यामुळं तो त्या स्थानावर आहे. सगळ्यांचा तो काय आहे, अध्यक्ष आहे. त्या कंपनीमध्ये काही जण बंदूकधारी हे असावे लागणार आहेत, सैनिक असावे लागणार आहेत. तिथं कोणी येऊन काय करू नये, चोरी करू नये. लक्षात आलं का? त्याच्यावर हमला करू नये, तेही असावे लागणार आहे. त्या ठिकाणी व्यवहार त्याचा हिशोब ठेवणारा कोणीतरी, काय म्हणतात त्याला, कॅशियर, लक्षात आलं का, लिपिक, क्लार्क, तोही असावा लागणार आहे. आणि त्याच ऑफिसमध्ये, त्याच कंपनीमध्ये या सर्वांची सेवा करण्याकरिता शिपाई आवश्यक आहे. आलं का नाही चातुर्वर्ण्य? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. लक्षात आलं का? ब्राह्मणाने ब्राह्मणाचं काम, त्या क्षत्रियाने संरक्षणाचं क्षत्रियाचं काम. लक्षात आलं का? वैश्य व्यापार म्हणजे हिशोब टिशोब, ते त्याचं काम. आणि लक्षात आलं का? आणि सेवा करणं, त्यांना चहा बनवून देणं, तिथली स्वच्छता करणं, आणि तेही त्याच्या योग्यतेनुसार ते ठरवले गेलेलं आहे. लक्षात आलं? चातुर्वर्ण्य काही केलं तरी मोडूच शकत नाही. भले हे एका कंपनीत काम करणारे हे 100-200 लोक जातपात काहीच मानत नसले तरी देखील तिथं नवीन जात तयार झालेलीच आहे. लक्षात आलं का? जाती असाव्याच लागणार आहेत. जाती भेद नसावा. हा उंच आणि हा नीच हा भेद नसावा. समाजाला ज्ञानाची दिशा देणारा ब्राह्मण जेवढा आवश्यक आहे, तेवढाच त्या समाजाची सेवा करणारा, वेगवेगळ्या रूपाने सेवा करणारा तो शूद्र ही काय आहे, आवश्यकच आहे. लक्षात आलं? पण ह्या शूद्र शब्दाची घसरण इतक्या केली गेली या काही काळामध्ये की शूद्र एखाद्याला म्हणणं शिवी देण्यासारखं झालेलं आहे. जसं ब्राह्मणाला मी ब्राह्मण आहे हे म्हणण्यामध्ये भूषण वाटावं, तसं शूद्राला मी शूद्र आहे हे म्हणण्यामध्येही भूषण असलं पाहिजे. क्षत्रियाला मी क्षत्रिय आहे हे भूषणावं वाटतं. वैश्याला मी व्यापारी आहे, वैश्य आहे हे म्हणण्यामध्ये भूषण आहे. तसं शूद्राला मी शूद्र आहे हे म्हणण्यामध्येही काय आहे, भूषण नसलं पाहिजे. पायाला मी पाय आहे हे म्हणण्यामध्ये काही दूषण थोडंच आहे. उलट समस्त शरीराचा भार ते पाय वाहतात. तसं सर्व चातुर्वर्ण्य ह्या शूद्रांनी केलेल्या सेवेवरती उभा आहे. लक्षात आलं का? तो चांभार व्यवस्थित चप्पल शिवतो, म्हणूनच तो ब्राह्मण ती चप्पल घालून काय करू शकतो, प्रवास करू शकतो. लक्षात आलं का? तो सुतार व्यवस्थित लाकडी काम करतो. लक्षात आलं का? खुर्ची बनवतो, मेज असं बनवतो. लक्षात आलं का? व्यासपीठ बनवतो, म्हणून तर तिथं बसून ब्राह्मण ज्ञानदान करू शकतो. लक्षात आलं का? या सगळ्यांचीच काय आहे, आवश्यकता आहे, पण त्याच्यामध्ये उंच नीचता नसली पाहिजे. लक्षात आलं का? आणि ती उंच नीचता सामान्य मात्र पाहतात, अज्ञानी पाहतात, ज्ञानी पुरुष मात्र काही पाहत नाही आणि सर्वांनाच काय करतो, नमस्कार करतो. इथपासून निघालो होतो. लक्षात नाही तर हा स्वतंत्र काय आहे, विषय आहे. त्याच्यावर खूप दिवस चर्चा केली जावी. स्मृती ग्रंथातील काही आधार घेऊन आणि संत वाङ्मयाचाही असा तो एक गहन असा विषय आहे. मग वाढ धाकुटेनं म्हणती, सजीव निर्जीव नेणती, देखिले वस्तू उजू लुंटीती मीची म्हणवणी. मग हा जीव लहान आहे, हा मोठा आहे असं म्हणत नाहीत. एवढंच काय, सजीव निर्जीव हा देखील भेद जाणत नाही. डोळ्याला दिसेल ती वस्तू मी परमात्माच आहे असं म्हणून काय करतात, सरळ लोटांगण घालतात. आता आपले बाबा वैकुंठवासी झाले, त्यांचं जीवन किंवा अनेक काही तशा महापुरुषांचं जीवन आपण पाहिलं तर त्यांच्याकडे लहान मुलगा गेला नमस्कार केला तरी ते काय करायचे, परत नमस्कार करायचे. लहान मुलगा असो, कोणी अत्यंत दुर्जन मनुष्य असो, कोणीही असो, त्याला काय करायचे, ते नमस्कार करायचे. देखिले वस्तू उजू लुंटी ती मीची म्हणवणी. लक्षात आलं का? वस्तू दिसली रे दिसली की ती माझं स्वरूप आहे असं समजून काय करतात, त्याला सरळ लोटांगण घालतात.
हे करत असताना लक्षात आलं का, आपले उत्तमत्व नाठवे. आपण खूप उत्तम आहोत, खूप मोठे आहोत, महान आहोत, ही आठवण त्यांना राहत नाही. आपले उत्तमत्व नाठवे, पुढील योग्य अयोग्य नेनवे, एक सरे व्यक्तिमात्राचे नेनावे, नमूची आवडे. त्यावेळी त्यांना आपलं उत्तमत्व आठवत नाही. आपण चांगले आहोत, मोठे आहोत, लक्षात आलं का, ही आठवण त्यांना राहत नाही. काय करत असताना, नमस्कार करत असता. ती आठवण राहिल्यावर नमस्कारच होणार नाही. आपण कोणीतरी उत्तम आहोत हे जर लक्षात राहिलं, लक्षात आलं का, तर त्यावेळेस नमस्कार घडू शकेल का त्याच्याकडून? नाही. हा कोणाशी माने ना, लक्षात आलं. अंगात जर ताठा भरला तर तो कोणालाच काय करत नाही, मानू शकत नाही. आपले उत्तमत्व नाठवे, तर पुढील योग्य अयोग्य नेणवे, आणि पुढील व्यक्ती नमस्काराला योग्य आहे का अयोग्य आहे हेही ते जाणत नाही. लक्षात आलं. हा योग्य व्यक्ती असेल तर करावा नमस्कार, प्रति नमस्कार. पण तो अयोग्य आहे, जगात कोणी त्याला नमस्कार करत नाही, आणि त्याला देखील संत काय करतात, नमस्कार करतात. पुढील योग्य अयोग्य नेणवे, पुढचा व्यक्ती हा नमस्काराला योग्य आहे का अयोग्य आहे हे ते जाणत नाहीत. एक सरे व्यक्तिमात्राचे नावे, नमूची आवडे. एक सरे, एकसारखे व्यक्तिमात्राचे नावे, व्यक्तींच्या नावाने नमूची आवडे, नमस्कार करणंच काय होतं, त्यांना आवडत असतं. सरसकटच काय करतात, ते नमस्कार करत असतात. भक्ती ते नमावे, जीव जंतू भूत, शांतवुनी ऊत काम क्रोध. भक्ती 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 म्हणजे काय, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभूत, ज्ञान ब्रह्म भोग ब्रह्म तनु. लक्षात आलं का, भक्ती ते नमन. नमन म्हणजे नेमकं काय, तर ते म्हणतात जीव जंतू भूत. भक्ती ते नमावे, जीव जंतू भूत, त्यालाच म्हणायचं भक्ती. जीव जंतू भूत नमावे ते भक्ती. पण ती कधी शक्य होईल, ते म्हणते शांत उनी ऊत काम क्रोध. या कामक्रोधांना शांत केलं तरच ते काय होईल, शक्य होईल. लक्षात आलं का, म्हणजे अहंकार आदी, कामक्रोध शब्दाचा तिथं अर्थ व्यापक रीतीनं घ्यायचा, अहंकार इत्यादी जर तुम्ही शांत केले तरच ते काय होऊ शकतं, जीवजंतू भूतांना काय केला जाऊ शकतो, नमस्कार केला जाऊ शकतो. असा नमस्कार हे महात्मे करतात. त्यावेळेस त्यांना आपले उत्तमत्व नाठवे, आपण कोणी श्रेष्ठ आहोत हे त्यांच्या मनात येत नाही. पुढील योग्य अयोग्य नेनवे, हा पुढचा जो आलेला आहे तो नमस्काराला योग्य आहे का अयोग्य आहे हे ते जाणत नाहीत. एक सरे एकसारखंच व्यक्तिमात्राचे नावे, नमूची आवडे. यावत व्यक्तीच्या नावाने काय करतात, नमस्कार करतात, आणि ते नमस्कार करणं त्यांना काय होतं, आवडत असतं. वास्तविक पाहता हे ज्ञानी भक्त आपल्या गुणांच्या माध्यमातून गुणांनी इतके श्रेष्ठ असतात, इतके मोठे असतात, इतके उत्तम असतात की सर्व जगाने त्यांच्या पायावर काय करावं, लोटांगण घालावं एवढे ते मोठे असतात. लक्षात आलं का. चरणीचे रज वंदी शूळपाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा. म्हणजे संतांचं वर्णन कीर्तनामध्ये नाचू कीर्तनाची रंगी, असे जे संत आहेत त्यांच्या चरणीचं रज शूळपाणी वंदन करतो. म्हणजे भगवान शंकरानेही ज्यांना काय करावा, नमस्कार करावा एवढे ते मोठे असतात. पण तरी देखील दुसऱ्याला नमस्कार करताना त्यांना आपलं उत्तमत्व आठवत नाही. भागवतामध्ये काय, पुये येत्यंग्री रेणू ही असा एक शेवट आहे त्याचा. त्यांनी सांगितलं हा भगवंत आहे, तो देखील त्यांच्या माग चालून ती नामयाची पाठी चाले, केशीराज चरणीची माती. लक्षात आलं का, धावत चालती मागे माय. पुये येत त्यंग्री रेणू ही, त्या त्यांच्या पायाच्या धुळीनं आपण पवित्र होऊ या इच्छेनं देव त्यांच्या माग चालतो. एवढे काय आहेत ते श्रेष्ठ आहेत, एवढे काय आहेत मोठे आहेत, एवढे उत्तम आहेत. पण ते देखील दुसऱ्याला नमस्कार करताना आपलं उत्तमत्व ते आठवत नाही, ते आपला उत्तमपणाची त्यांना जाणीव होत नाही. आपण अज्ञानी माणसं मात्र नमस्कार कर, मी कसा नमस्कार करू, तो माझ्यापेक्षा काय आहे, लहान आहे. लक्षात आलं का, तिथं त्याला उत्तमत्वाची काय होते, जाणीव होते. लक्षात आलं का. व्यवहारामध्ये अगदी दुर्जनांच्या
नीचालाही लोटांगण घालणारी माणसं मात्र संतांपुढे लोटांगण जाताना काय होतात, लाजतात किंवा काय करतात, संकोच करतात. संतांशी देखोनी होय पाठी मोरा. लक्षात संत त्या बाजूने आले तर हा दुसऱ्या बाजूने निघून जातो. का तर काय करावं लागेल, नमस्कार करावा लागेल. आणि पोटासाठी मात्र खवसा वंदिती त्या यांनी सांगितलंय, कानोबारायांनी मोठा अभंग आहे कलियुगाचं वर्णन करत असताना, की त्या खवसा वंदिती म्लेच्छांच्या ते जे मुसलमान लोक आहेत त्यांना सुद्धा काय करतात, लोटांगण घालतात म्हणले पोटासाठी. लक्षात आलं. म्हणून संतांपुढं नमत नाहीत, हे अज्ञान्यांचं. पण ज्ञानी महात्मा मात्र आपण एवढं श्रेष्ठत्व त्यांच्याकडे असून देखील दुसऱ्याला नमस्कार करत असताना आपल्या उत्तमत्वाची जाणीव त्यांना राहत नाही. पुढील योग्य नेनवे, हा पुढचा योग्य आहे की अयोग्य आहे हे देखील ते जाणत नाहीत. एकसारखं सर्व व्यक्तींना काय करतात, ते व्यक्तिमात्राचे नावे नमोची आवडे, नमन करणं हे त्यांना आवडतं. कसं नमन करतात आता ते, जैसे त्यांचा स्वभाव कसा आहे ते सांगतात. जैसे उंची हुणी उदक पडिले ते तळवट बरी उगले, तैसे नमिजे भूतजात देखिले आयसा स्वभावची तयाचा. उदाहरण दिलं, जैसे उंची हुणी उदक पडिले, ज्याप्रमाणे उंची हुणी, उंचावरून काय झालं, पाणी खाली पडलं. ते तळवटवरी उगले, तर ते तळवटवरी तळापर्यंत उगले ये म्हणजे शांतपणाने तळापर्यंत येतं. ते लक्षात आलं का, मध्ये थांबतं का ते, वरून पडल्यानंतर कुठे येतं, थेट तळापर्यंतच येतं. काय, पाणी. त्याप्रमाणे तैसे, अगदी त्याचप्रमाणे नमिजे भूतजात देखिले ऐसा स्वभावची तयाचा. त्याचप्रमाणे दिसेल त्या भूतांना, लक्षात आलं, देखिले भूतजात, दिसेल त्या भूतांना, नमिजे नमस्कार करावा ऐसा तयाचा स्वभावच, असा त्यांचा काय आहे, स्वभावच आहे. जसं त्या खालाला धावे पाण्याचा स्वभाव काय आहे, खालच्या दिशेनं धावणं. लक्षात आलं का, उंचावून सोडलं तर ते कुठं जातं, खाली येतं. जैसे उंची उनी उदक पडिले ये ते तळवटवरी ये उगले, तैसे नमिजे भूतजात देखिले ऐसा स्वभावची तयाचा. असं काय आहे, त्यांचा स्वभाव आहे. का फळली तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे जीव मात्रा अशेखा खालावती ते. किंवा आणखी एक उदाहरण दिलं, हे पाण्याचं एक उदाहरण दिलं आणि अजून एक उदाहरण दिलं त्यांचा स्वभाव कसा असतो हे सांगण्याकरिता. किंवा का म्हणजे किंवा फळली तरुची शाखा, फळांनी भरलेला जो वृक्ष आहे, फळलेला जो वृक्ष आहे, फळांनी भारावलेला जो वृक्ष आहे, त्याची जी फांदी आहे, शाखा, फळलिया तरुची शाखा, ज्याला फळं लागलेली आहेत खूप मोठी, अशा त्या झाडाची फांदी सहजे भूमीसी उतरे देखा, सहजे मग स्वाभाविकपणेच भूमीसी उतरे देखा काय होते, जमिनीकडे लवते. लक्षात आलं का. तैसे जीव मात्रा शेखा खालावती ते, त्याचप्रमाणे ते जे भक्त आहेत ते सर्व जीवाकरिता काय होतात, नम्र होतात. वृक्षाचं उदाहरण दिलेलं आहे की ज्या वृक्षाला खूप मोठी फळं लागलेली असतात, त्या वृक्षाची फांदी सहजच काय होते, जमिनीकडे येते, जमिनीकडे लवते, टेकते. याला उलट आपल्याला काय द्यावे लागतात, टेकू द्यावे लागतात. लक्षात आलं काही शेतकरी जे आहेत बागा करणारे, ते एखाद्या फळाच्या झाडाला खूप काय आले, फळं आले आणि त्या फांद्या वाकल्या तर त्या मोडतील, त्याचं नुकसान होईल, म्हणून काय करावं लागतं, त्याला खालून टेकू द्यावे लागतात. पण ज्या झाडांना फळ नाही ते मात्र कसे असतात, ज्या झाडांना फळ आहे ती झाडं, त्या फांद्या काय होतात, जमिनीकडे लवतात, झुकतात. आणि ज्या झाडांना फळ नाही ती मात्र कसे असतात, सरळच असतात. लक्षात आलं का. फळले ते लवे भारे पीक खरे आले तै, तुकाराम महाराज म्हणतात. झाड फळलं, फळाला आलं असं कधी म्हणायचं, ते जर लवलेलं असेल तर. लक्षात आलं का. ज्वारीची शेतं होती आपली पूर्वीची, खूप मोठमोठी, त्याला कणसं जर आली तर ते काय व्हायचे, वाकतात की नाही, वाकडेच असतात ना. लक्षात आलं का. गावरान पूर्वीच्या असलेल्या ज्वाऱ्या. पण आता ते हायब्रिडचे, लक्षात आलं का, सरळच असतात. लक्षात आलं का. का फळली या तरुची शाखा, शास्त्रामध्ये असं
मला वाटतं एक सुभाषितही आहे, नमंती फलिनो वृक्षाः नमंती गुणिनो जनाः. लक्षात आलं का? शुष्क काष्ठश्च मूर्खश्च न नमंती कदाचन. त्यांनी सांगितलं कोण नमत असतं, कोण वाकत असतं, कोण झुकत असतं, कोण लवत असतं. त्यांनी सांगितलं की नमंती फलिनो वृक्षाः, फळ देणारे जे वृक्ष आहेत ते नमतात. अजून नमंती गुणिनो जनाः, जे गुणवान आहेत, ज्ञानी आहेत, ते काय होतात? नमतात. आणि ते म्हणले कोण नमत नाही? ते म्हणले शुष्क काष्ठश्च, वाळलेलं लाकूड, आणि मूर्ख न नमंती कदाचन. लक्षात आलं का? कधीही नमत नाही. लक्षात आलं का? का फळली या तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे जीव मात्रा अशेखा, खालावती ते. अखंड अगर्वता होऊनी असती, तयांची विनय हेची संपत्ती, जे जय जय मंत्रे अर्पिती, माझ्याची ठाई. अखंड अगर्वता होऊनी असती, ते सतत सर्व काळ निरहंकार होऊन असतात. लक्षात आलं का? अखंड गर्वरहित, त्यांना कधीही कशाचाही काय होत नाही, अहंकार होत नाही, गर्व होत नाही. लक्षात आलं का? अखंड शब्द महत्वाचा आहे. अखंड निरहंकार होऊन राहतात. कोणत्याही प्रसंगी त्यांना अहंकार येत नाही. लक्षात आलं का? त्यांच्याहून अत्यंत निकृष्ट असलेला मनुष्य सुद्धा त्यांच्या पुढं काही टिमटिमी मिरवू लागला तरी देखील त्यांचा अहंकार काही जागा होत नाही. ते काय असतात? सतत अगर्व. त्या अगर्व शब्द, अगर्वता करावे दास्य सकळ. लक्षात आलं? त्या संतांचं दास्य सुद्धा करावं, पण संतांच्या दास्याने बहुतेक गर्व येण्याचा काय असतो? संभव असतो, म्हणून अगर्वता शब्द तिथं घातलेला आहे. लक्षात आलं का? तुम्ही बघितलं का? तो दास करून संत जो महात्मा आहे, एखादा संत पुरुष आहे, संत महात्मा आहे, तो एखाद्या वेळेस, लक्षात आलं का, एखाद्या वेळेस म्हणजे सततच तो सर्वांशी समान व्यवहार करणारा असतो. लक्षात आलं? तो शांत असतो, अगर्वी असतो, पण बहुतेक त्याचे दास असतात ना, ते फार गर्विष्ठ असतात. लक्षात आलं का? ते आत गेल्यानंतर ते महात्मा जे आहेत ना, ते आपल्याशी प्रेमाने वार्तालाप करणार आहेत, त्यांना आपल्याला भेटून आनंदच होणार आहे, पण तिथपर्यंत जाऊ देणारेच जे द्वारपाल आहेत ते फार कठीण असतात. लक्षात आलं का? मोठी जड असतो. लक्षात आलं का? त्या सुभाषितकाराने असं म्हटलेलं आहे की सूर्य आहे, मध्यान्नाला आल्यानंतर ताप देतो. लक्षात आलं का? उष्णता प्रदान करणारा कोण आहे? सूर्यच आहे. सगळ्यांना तो काय करतो? उष्णता देत असतो. स्वयंप्रकाशित तो आहे. पण एवढा मोठा उष्णतेचा गोळा असलेला जो सूर्य आहे, त्याची उष्णता किती आहे तिथं अंश डिग्रीमध्ये काही सांगता येणार नाही. लक्षात आलं का? त्याच्या आपण जवळ गेलो तर काय होऊन जाऊ? भस्मसात होऊन जाऊ. उन्हाळ्यात तो थोडासा 1 मिलीमीटर भर अलीकडे सरकतो पृथ्वीच्या. लक्षात आलं का? तर आपल्याला काय होतं? उन्हाळा येतो. आणि थोडासा एवढा पलीकडे गेला की काय होतं? थंडी येते. अजून थोडासा गेला की गोठून जाईल सगळं. लक्षात आलं? थोडा अलीकडे आला तर जळून जाईल. एवढ्या प्रचंड उष्णतेचा गोळा असलेला सूर्य हा देखील एक वेळेस कमी ताप देतो, पण त्याची उष्णता उसनी घेतलेली जी वाळू आहे ती वाळू मात्र जास्त ताप देते, असं सांगितलेलं आहे. लक्षात आलं? ती वाळू तापलेली कोणाच्या उष्णतेने? सूर्याची. बरं, किती वेळ राहणार आहे तिच्यात उष्णता? दिवस मावळेपर्यंत. पुन्हा थंडच पडणार आहे की नाही? उष्णता तिची नाही, घेतलेलीच आहे, पण त्रास कोण देते आधी? वाळू. बिना चपलेचं चालून पहा उन्हाळ्यात वाळूमध्ये. लक्षात वाळवंटात. लक्षात आलं का? लक्षात आलं का? म्हणजे ते जो मोठा पुरुष आहे त्याच्यापेक्षा हे त्याचे सेवकच काय असतात? गर्विष्ठ असतात. संतांची सेवा करावी, पण अगर्वता करावे दास्य सकळ, असं सांगितलेलं आहे. ते महापुरुष कसे असतात? अखंड अगर्वता होऊनी असती, सतत निरहंकार, सर्व काळ निरहंकार होऊन असतात. अहो, निरहंकारता असणार नाही तर नमन होणारच नाही. अहंकार झुकूच देणार नाही. लक्षात आलं का? अहंकार कोणाही पुढे आपल्याला नम्र होऊ देणारच नाही. लक्षात आलं का? म्हणून हे महात्मे ज्या अर्थी सतत सर्व काळ, लक्षात आलं का, सगळ्यांना माझं स्वरूप समजून नमस्कार करतात, याचाच अर्थ त्यांच्यामध्ये अहंकार शिल्लकच नाही आहे. लक्षात आलं का? गर्व नाहीच आहे आणि कधीही नाही आहे. अखंड अगर्वता होणी असती, सतत ते सर्व काळ
निरहंकार होऊन राहतात. तयांची विनय हेची संपत्ती. त्यांची संपत्ती काय आहे? विनय हेची संपत्ती. त्या दिवशी आपण विचार करता करता राहिलो, कारण वेळ नव्हता त्या दिवशी. योग्याची संपदा, त्याग आणि शांती पण मी उल्लेख करून गेलो होतो. लक्षात आलं का? त्यांची काय काय संपत्ती असेल, ज्ञान संपत्ती आहे, विनय संपत्ती आहे, असं बोलून गेलो होतो तिथं. विनय ही देखील त्यांची काय आहे? संपत्ती आहे. कोणाची? त्या महापुरुषांची. नम्रतेला संपत्ती म्हटलेलं आहे, विनयतेला काय म्हटलेलं आहे? संपत्ती म्हटलेलं आहे. पण ही विनय संपत्ती कोणाकडेही नसते. या संपत्तीच्या बाबतीत आपण फार दरिद्री आहोत. लक्षात आलं का? योग्याची जी संपदा आहे, त्याग, शांती, इथं सांगितलं विनय, ज्ञान, ही संपत्ती आहे का आपल्याकडं? चाराणे सुद्धा नाहीत आपल्याकडं या संपत्तीतली. लक्षात आलं का? आणि ज्याला संत संपत्तीच मानत नाहीत, त्याने मात्र आपण काय आहोत? भरपूर श्रीमंत आहोत. पण संतांच्या दृष्टीनं मात्र आपण काय आहोत? दरिद्रीच आहोत. लक्षात आलं का? तयाची विनय हीची संपत्ती. त्यांची विनय हीच काय आहे? संपत्ती आहे. किती विनय? प्रचंड विनय. ज्ञानोबरायांचा विनय पाहिला का? एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवळ असे. अहो, जगातला मूर्ख नाही, महामूर्ख. आणि त्या महामूर्खाच्याही पुढचा कोणी असेल, त्याने सुद्धा ज्ञानेश्वरी वाचली तरी ज्ञान होय मुढा, अतिमूर्खा त्या दगडा, असं ज्ञानेश्वरीत सामर्थ्य आहे. ती ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानोबा आहे. हे मूर्ख कसे काय असतील? पण ती त्यांची काय आहे? अतीव नम्रता आहे, लीनता आहे, विनयता आहे. लक्षात आलं का? संतांच्या पुढं बोलत असताना ते काय म्हणतात? एरवी तरी मी मूर्ख. तसा विचार केला तर मी काय आहे? मूर्खच आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. लक्षात आलं का? पण हे जे आमच्याकडून हे ग्रंथ कर्तृत्व होत आहे, हे काय आहे? संत कृपा दीपकू सोज्वळ असे. संतांची कृपारूपी दिव्याच्या प्रकाशात, लक्षात आलं का, आम्ही हे निर्मित आहोत. त्यांच्या कृपेनं हे घडत आहे. आम्ही मात्र काय आहोत? मूर्ख आहोत. लक्षात आलं का? मी तर अनाथ, अपराध, कर्महीन, मतिमंद, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. भगवंताला तुकोबाराय म्हणतात की तुझी मी कधीच आठवण केली नाही. मी कसा आहे? अनाथ आहे, अपराधी आहे ना, कर्महीन आहे, बुद्धीनं कसा आहे? मतिमंद आहे. अशा आहेत का तुकाराम महाराज? खरंच लक्षात आलं का? चित्त प्रकाश सूर्या, त्यांचं नाव आहेत ना 108 नावं. त्याच्यामध्ये चित्त प्रकाश, नाही, श्री तुकारामा, प्रिय श्रीरामा, सुरविरामा, स्वानंद रामा, चैतन्य भूषणा पाषाण, त्या चित्त प्रकाश सूर्या नाव आलेलं आहे. लक्षात आलं? असे कोण आहेत? तुकाराम महाराज. ते काय म्हणतात? कर्महीन, मतिमंद, बुद्धीनं कसं आहे? मी मतिमंद. बुद्धिवानातल्या बुद्धिवानाला एक अभंग कळणं कठीण आहे. तिथं तुकाराम महाराज म्हणतात मी काय आहे? मतिमंद. ही काय आहे? विनयता आहे त्यांच्या ठिकाणची. आणि ही विनयता त्यांची काय आहे? संपत्ती आहे. लक्षात आलं का? वेळ नाही झाला ना? आचार्य म्हटलेले अविनयम अपनय विष्णू दमयम नशमय विषय मृगतृष्णा. हे परमेश्वरा, हे विष्णू, अविनयम अपनय, माझ्या ठिकाणचा जो अविनय आहे, उद्धटपणा आहे, तो काय कर? तू दूर कर, नष्ट कर. आहे का त्यांच्यात तो उद्धटपणा? नाही. ज्यांच्यात तो आहे असे आपण ती प्रार्थना करायची आहे देवापुढं. लक्षात आलं का? कारण तसा तर तो काय जात नाही उद्धटपणा आपल्यातला, देवच आपला घालवू शकतो, म्हणून ती प्रार्थना करायची आहे. ते स्वतः अविनयी नाहीत, ते काय आहेत? प्रचंड विनयीच आहेत. लक्षात आलं का? खूप मोठा विनय त्यांच्या ठिकाणी आहे. त्यांची गोष्ट मी पाठीमागं सांगितली असेल. 1-2 ओव्या राहिलेल्या आहेत. काय करायचं? तयाची विनय हेची संपत्ती. जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्या ठाई. अजून काय करतात ते? तर जय जय मंत्रे माझ्या ठाई अर्पिती. लक्षात आलं का? माझ्या ठिकाणी जय जय मंत्राने काय करतात? ते समर्पण करतात, म्हणजे जय घोष करतात. आपण एकमेकांना भेटल्यानंतर नाही जय हरी, लक्ष, भगवंताच्या नामाचं काय करतात? ते जय घोष करतात. जय जय मंत्रे अर्पिती माझ्या ठाई, अखंड गर्भता होनी असती तयाची विनय हेची संपत्ती. जय 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 मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई. तुकोबा काय विनय असतो? तुकोबाराय काय म्हणतात ज्ञानोबरायांना की मज पामर आहे
काय थोरपण पायीची वाहन पायीवर, याला म्हणतात विनय. लक्षात आलं का? याला म्हणतात नम्रता. लक्षात आलं का? त्या धरणेकरी जो पाठवलं होता ज्ञानोबारायांनी तुकोबारायांकडं, त्यावेळेस त्याला ते पत्र दिलं होतं, त्याच्यात ते अभंग आहेत. लक्षात आलं का? ते काय ज्ञानेश्वरी उणे ती पाठविले धरणे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी काय कमी होतं का? मग माझ्याकडे ह्या धरणेकऱ्याला पाठवलं, एवढा मोठेपणा मला का दिला? म्हणून ते म्हणतात माझं पामर आहे काय थोरपण, एवढा थोरपणा एवढा मोठेपणा, मी पामर जो आहे मला एवढा थोरपणा कशाला दिला? पायीची वाहन पायी बरी. हे असा असतो त्यांचा विनय. अखंड अगर्वत होण्यासती तयांची विनय हेची संपत्ती, जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्या ठाई. या एक एक ओव्या अशा आहेत, खूप चिंतन त्याच्यावर एका एका ओव्यावर केलं जावं, पण आपल्याला आता पुढं जायचं आहे. नमिता मानापमान गळाले म्हणून अवचिता मीची जाहले, ऐसे निरंतर मिसळले उपासिती. नमिता नमन करत असताना मान अपमान, मानापमान मान अपमान गळाले, मान अपमान गळून जातात. म्हणून अवचिता मेची झाले, ते अकस्मात अवचितच मत स्वरूपच होतात. ऐसे निरंतर मिसळले उपासिती, असे माझ्याशी एकरूप झालेले मिसळलेले माझी काय करतात? उपासना करतात. माझ्याशी एकरूप झालेले असूनही माझी काय करतात? भक्ती करतात. मत स्वरूप मीची होऊन पांडवा करीती माझी सेवा, मीच झाले तरी काय करतात? माझी उपासना करतात. नमिता मानापमान गळाले, नमन करीत असताना त्यांचे मान अपमान काय होतात? गळून जातात. आणि खरोखर पंढरीशी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. लक्षात आलं का? एकमेका पाया पडे म्हणून अभिमान नाही. लक्षात आलं का? नाहीतर मग एकच दुसऱ्याचा पडतोय तर मग त्याला अभिमान येईल. लक्षात आलं का? एक आपले वारकरी एकमेकांना भेटले वाळवंटात पंढरपुरामध्ये कुठेही काय करतात? एकमेकांना लोटांगण जातात, एकमेकांच्या काय करतात? पाया पडतात. नमिता मानापमान गळाले, नमन करत असताना मानापमान काय झाले? गळून गेले. आणि मानापमान गळून गेले म्हणून अवचिता मीची झाले, अकस्मात ते काय झाले? मत स्वरूपच होऊन गेले. माझ्या स्वरूपाशी ते काय झाले? एकरूप होऊन गेलेले आहेत. लक्षात आलं का? ऐसे निरंतर मिसळले उपासती, असे निरंतर अखंड एकरूप झालेले माझ्याशी ते एकरूप होतात. म्हणजे काही काळापुरते आणि नंतर पुन्हा ते माझ्याहून भिन्न असतात असं नाही. अखंड निरंतर मिसळले, माझ्यात येऊन मिसळले. पण कसे मिसळले? निरंतर मिसळले. अखंड एकरूप झालेले असूनही काय करतात? उपासिती माझी काय करतात? भक्ती करतात. भगवंताशी एकरूप होऊन अभिन्न होऊन भगवत स्वरूपच होऊन गेले तरी देखील काय करतात? ते उपासना करतात, भक्ती करतात. अर्जुना हे गुरुवी भक्ती सांगितली तुझ प्रती, आता ज्ञान यज्ञ यजिती ते भक्त ऐके. हे अर्जुना हे गुरुवी भक्ती, ही भक्ती जी सांगितली आता ही कशी भक्ती आहे? गुरुवी म्हणजे सगळ्या भक्तींची गुरु आहेत. लक्षात आलं का? सगळ्या ज्या भक्ती आहेत त्या भक्तींची काय आहे? गुरु आहे, किंवा गुरुवी म्हणजे श्रेष्ठ आहे. गुरु लघु दोन शब्द आहेत ना. गुरु म्हणजे मोठा, लघु म्हणजे लहान. लक्षात आलं का? आपण ज्याला गुरु म्हणतो तो मोठाच असतो ना. लक्षात आलं? त्याच्या पुढे आपण काय असतो? लघु, म्हणून तो गुरु म्हणजे मोठा. ही श्रेष्ठ भक्ती, सगळ्या भक्तीतली श्रेष्ठ भक्ती मी तुला आता सांगितली. अर्जुना हे गुरुवी भक्ती, भक्ती स्त्रीलिंगी आहे म्हणून मग गुरुवी त्याला स्त्रीलिंगी रूप बनवलं. अर्जुना हे गुरुवी भक्ती सांगितली तुझ प्रती, ही नमन भक्ती सर्व भक्तीत श्रेष्ठ असलेली जी भक्ती आहे ती मी काय केली? तुला सांगितली. म्हणजे आतापर्यंत आजच्या पाठात जो आपण विचार केला, आता इथून पुढं ज्ञानयज्ञ यजिती ते भक्त आहे की, आता ज्ञान यज्ञाने जे भजन करतात त्या भक्तांचं लक्षण ऐक, असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. अर्जुना हे गुरुवी भक्ती, ही भक्ती कशी भक्ती सांगितली? श्रेष्ठ अशी भक्ती सांगितलेली आहे. परमात्म्याशी एकरूप होऊन सर्व ठिकाणी परमात्माच आहे हा बोध होऊनही भूतमात्रांना काय करत राहणं? नमस्कार करत राहणं. ही गोष्ट फार काय आहे? कठीण आहे. लक्षात आलं? खरोखर बोध झालेला सोडून द्या, केवळ शब्दज्ञान झालेला असेल तरी तो दुसऱ्याला नमस्कार करायला तयार होत नाही. लक्षात आलं का? त्याला खरोखर प्रतीती आलेली नाही सर्वत्र हरी आहे म्हणून. फक्त त्याने काय केलेलं आहे? वाचलेलं आहे, पाठ केलेला आहे. फक्त शब्दज्ञानच त्याला झालेलं आहे. तेही शब्दज्ञान पुरेसं नाही. हाती दीड पान.
वरतीच मान नाही तो सन्मान भली अशी दीडच पान पाठ आहे, लक्षात आलं का? पण भल्या भल्यांना काय देत नाही, तो सन्मान देत नाही. तिथं सर्वत्र परमात्मा भरलेला आहे. या उच्च बोधावर गेलेले असतानाही काय करतात, सर्वांनाच काय करतात, नमस्कार करतात. ही भक्ती काय सोपी आहे का? लक्षात आलं का? म्हणून भगवंत काय म्हटले, अर्जुना हे गुरुवी भक्ती, ही श्रेष्ठ असलेली भक्ती मी तुला सांगितली. आता मात्र इथून पुढं ज्ञानयज्ञ जी ती ते भक्त ऐके. ज्ञानयज्ञाने जे भजन करतात त्या भक्तांचं लक्षण ऐक. कीर्तन, त्या माध्यमातून भक्ती भजन करणारे, त्याच्यानंतर योग मार्गाने भजन करणारे, त्यानंतर या नमस्कार रूप नमन भक्ती करणारे, आणि आता त्यानंतर ज्ञान 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 ज्ञानयज्ञ या रूपाने काय करणारे, भजन करणारे. असे त्या भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. भूतादिम भूताचा अधिकारण आणि अव्ययम अक्षर अविनाशी असं मला जाणून ते काय करतात, माझं भजन करतात. तर मग ते भजन एकसारखं नाही करत, वेगवेगळे प्रकार आहेत त्या महात्म्यांच्या भजनाचे. काही महात्मे कीर्तन करतात, सततम कीर्तयन्तो माम. काही अष्टांग यतंतश्च दृढव्रत अष्टांग योगाने देवाचं भजन करतात. काही या नमस्यंतः नमन या रूपाने काय करतात, भजन करतात. आणि काही आता जे ज्ञानयज्ञ या रूपाने करतात ते आता पुढे सांगणार आहे. पुंडलिक वरदहरी नदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज.